जिल्ह्याचे नेते आमदार सतेज पाटील यांची राजकीय कारकीर्द आपल्या सगळ्यांनाच परिचयाची आहे. राजकीय पिचवर त्यांची फटकेबाजी अनेकांनी पाहिली आहे. डोगरा चषक क्रिकेट सामन्याच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांची फलंदाजी आज पाहायला मिळाली. राजकीय मैदानावर आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र टीकेला तितक्याच ताकदीनं आणि मार्मिकपणे उत्तर देणारे आमदार सतेज पाटील यांनी आज फलंदाजी करताना आलेला बॉल देखील तितक्याच ताकदीनं परतवून लावला. खरं तर आमदार सतेज पाटील यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड आहे. 1990च्या काळात आमदार सतेज पाटील हे कसबा बावड्यातील राधेय स्पोर्ट्सचे खेळाडू होते. अनेक सामने खेळत असताना आमदार सतेज पाटील यांनी क्रिकेटची अनेक मैदानं गाजवली आहेत. उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आणि फलंदाज म्हणून देखील आमदार सतेज पाटील त्या काळी परिचित होते. मात्र सध्याच्या राजकारणात विरोधकांना राजकीय डावपेचातून जसं शह देतात, त्याचप्रमाणे त्या काळी क्रिकेट स्पर्धेत आमदार सतेज पाटील आपल्या वेगवान गोलंदाजीनं फलंदाजांची विकेट काढत आपल्या संघाला विजय मिळवून देत असत. अशीच फलंदाजी आज डोगरा चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहायला मिळाली. क्रिकेट प्रेमींनी देखील त्यांना चांगली दाद दिली. डोगरा स्पोर्ट्सच्या वतीनं आयोजित या स्पर्धा आजपासून 9 दिवस चालणार आहेत. यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा याबरोबरच मुंबई, पुणे, रायगड, सोलापूर, बेळगाव या ठिकाणचे क्रिकेटचे संघ सहभागी झालेत. या स्पर्धेसाठी 48 संघांनी सहभाग घेतलाय. उद्घाटनाचा पहिला सामना YB स्पोर्ट्स विरुद्ध MS स्पोर्ट्स यांच्यात खेळवण्यात आला. या उद्घाटन कार्यक्रमावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, सुभाष बुचडे, श्रीराम सोसायटीचे सभापती उमाजी उल्पे, उपसभापती दत्तात्रय मासाळ, धनाजी गोडसे, शिवाजी आंबे, धनाजी कदम, राजीव चव्हाण, मिलिंद पाटील, उद्धव दळवी आदी उपस्थित होते.